आपल्या शाखेचे प्रिया दूध भांडार या ठिकाणी शाखेचे तिसरे उद्घाटन चालू झालेले आहे। आपल्या शेतकऱ्यापासून आपण पूर्णपणे दूध घेतो, कच्चं दूध घेऊन पूर्णपणे त्याचं कूलिंग करून आपण दूध विक्री करतो। त्या ठिकाणी स्वीट मार्ट वगैरे पूर्ण अवेलेबल आहे आपल्याकडे। प्युअर दूध कशा पद्धतीने भेटेल आपण याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। स्वीट कसं स्वच्छ पद्धतीने ठेवता येईल स्वच्छतेबद्दल सुद्धा काळजी घेतलेली आहे। आणि आपण पूर्ण दूध हे शेतकऱ्यापासून खरेदी करतात आणि शेतकऱ्यापासून खरेदी करूनच आपण ग्राहकांना विक्री करतात। कोणकोणते पदार्थ व्यवसायाकडे कसं काय वळला तुम्ही? हा सुरुवातीपासून जो धंदा आहे ते आपल्या आजोबापासून हा धंदा आहे। मग आजोबापासून धंदा असल्यामुळे नंतर समोर तेच चालू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आजोबापासून चाललेला धंदा सतत कंटिन्यू चालावा या उद्देशाने आपण शेतकऱ्याला जोडधंदा होते, शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून आपण म्हशीचं वगैरे त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल, दूध कसं कलेक्शन करता येईल, याचं विल्हेवाट कसं लावता येईल हे आपण प्रयत्न केलेला आहे। आणि स्वीट मध्ये आपल्याला कलाकंद, काजू कतली, ड्रायफ्रुट्स असे इतर चमचम वगैरे हे नवीन नवीन पदार्थ आपण कसे प्रोव्हाइड करता येईल याचा प्रयत्न केलेला आहे। ग्राहक आणि शेतकऱ्यांना एवढं आव्हान आहे की जोडधंदा म्हणून हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि जो ग्राहक आहे त्यांना आपण शुद्ध पद्धतीने कसं दूध प्रोव्हाइड होईल त्यांचा आपण विचार केलेला आहे। गुरुद्वारा चौक, मुरमुरा गल्ली, नांदेड। आज प्रिया दूध भांडार यांच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त आम्ही सर्वांच्या मित्रमंडळ व परिवारातून आमच्या सगळ्याच्या शुभेच्छा आहेत। आणि हा धंदा जो सगळ्यांनी करणार आहेत किंवा मग सगळ्याच्या आशीर्वादाने जो पुढे जाणार आहे हा धंदा, त्यासाठी सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत आणि सर्वांचे शुभेच्छा त्यांनी त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। गणेश साईनाथ पडोळे, मी बालाजी बैनवाडे यांच्या जवळ मी 4 वर्षापासून काम करतो। तिथून मला अनुभव आलेला आहे। मी खूप गरिबी परिस्थितीतून निघालेला आहे। मला बालाजी मामाचा सपोर्ट होता म्हणून मी परत पोहोचलो। स्वच्छता कसं कस्टमरला हँडल करायचं काय नाही सगळं समजलं सर। काय सर्व्हिस कशी आहे प्रिया दूध डेअरीची? एक नंबर सर। ग्राहकांना आव्हान काय असणार? ग्राहकाला आव्हान हे असणार की सगळं स्वीट केमिकल मुक्त सगळं आपल्याकडे काहीच नसणार आहे। प्युअर शेतकऱ्याकडून दूध येणार, ते कस्टमरला भेटणार, बनणार आमच्याकडे चांगले प्रोडक्ट बनणार।